आजच्या धम्मसंगीमध्ये एक सीट खाली होतं आनंदाचं ते पण भरलं गेलं, त्याच्यामुळे त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत. तर आपली खरंच धम्मसंगणी आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली. म्हणजे आपलं जे चॅप्टर आहे ते चॅप्टर खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालेलं आहे. नवीन सगळ्यात अगोदर आपल्या सगळ्या चॅप्टर सदस्यांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 2025 हे वर्ष मी परत ही एक अपेक्षा ठेवतोय की अजून 2025 मध्ये आपल्या याच्यामध्ये जवळजवळ 3 धम्मचार्यांचं दाखल व्हावं ही अपेक्षा घेऊन मी 2025 चित्र बघतोय. तर खरंच म्हणजे खूप छान वाटतंय मला की तुम्ही ही जबाबदारी माझ्याकडे दिली होती की नवीन चॅप्टरच्या नावाच्या संदर्भातलं. आणि जेव्हापासनं ही सूचना जयंत पगारे सरांनी मला दिली तेव्हापासून जवळजवळ जसं 2012 पासून चॅप्टरची सुरुवात झालेली होती, तर ती सगळी पार्श्वभूमी माझ्या डोळ्यासमोर येत होती आणि मला वाटलं की या पार्श्वभूमीला पुढे घेऊन जाणारं एक साजेसं नाव आपल्या सोबत असलं पाहिजे. आणि म्हणून त्यावर मी विचार करत होतो. म्हणजे घरचे पण मिनल पण कधी कधी विचार करायची की जेवताना आपण कुठे गेलेला आहे बॉक्स. तिला म्हटलं अरे एक जरा विशेष जबाबदारी आली आणि कठीण वाटतंय ते. तर खूप सुंदर पुन्हा एकदा त्या पार्श्वभूमीच्या संदर्भातला विचार मी करेल. कारण की जेव्हा आपण मालेगाव, धुळे, नंदुरबार, शहादा हा परिसर म्हणतो तर हा परिसर खरंच मोठा विभागलेला होता. आणि या विभागलेल्या परिसरामध्ये मित्रांना एकत्र करणं आणि मित्रांना एकत्र करत असताना चॅप्टरला एकत्र करणं, कारण की मित्रांमध्ये आपल्या अनेक ऍक्टिव्हिटी होत असतात, पण चॅप्टर ही खरंच आपल्या आध्यात्मिक विकासाच्या संदर्भातली ऍक्टिव्हिटी आहे. आणि आध्यात्मिकतेला सगळ्यात सखोल घेऊन जाणारी ही ऍक्टिव्हिटी आहे. आणि त्या ऍक्टिव्हिटीला खरी सुरुवात आपल्या धुळ्यात झाली होती 2012 मध्ये. आणि 2012 मध्ये खूप सुंदर पद्धतीने वज्रकुलाची सुरुवात झाली. त्याच्या अगोदरची देखील एक पार्श्वभूमी आहे, जेव्हा स्वतः मैत्र सागरजी, रत्नरक्षितजी हे देखील चॅप्टर सदस्य आपल्या धुळ्यातनं होते. आणि त्या धुळ्यातनं चॅप्टर सदस्य असताना तेव्हा देखील पद्मसंभव एक मोठ्या विशिष्ट आणि त्याला रहस्यमय नावाने आपल्या चॅप्टरची सुरुवात होते. आणि ते रहस्य आपण बघतच आहोत. तर या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीने मग नंतर आपण कोविड पर्यंत आलो 2019 पर्यंत. आणि जसं आपल्या चॅप्टर सदस्यांची संख्या वाढली आणि संख्या वाढल्यानंतर आपण पुन्हा एकदा विचार केला की आपल्यातली ती सखोलता वाढण्यासाठी आपल्या संख्येच्या मर्यादा असावी. आणि म्हणून आपण कोविड नंतर पुन्हा एकदा या चॅप्टरच्या संख्येला विभक्त करण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा आचार्य मैत्र सागरजी यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या एका चॅप्टरला धम्मचक्र नाव दिलं. आणि या धम्मचक्र नावामध्ये देखील ती आध्यात्मिक प्रेरणा होती. जे बाबासाहेबांच्या शेवटच्या रत्तूला, नानकचंद रत्तूजींना जे संबोधन केलं त्या संबोधनाचा सगळा सार त्या शब्दामध्ये होता, धम्मचक्र. आणि इथे मैत्र म्हणजे सगळं नाही सांगणार मी, पण इथे मैत्र सागराने देखील ज्या वेळेस धम्मचक्र या चॅप्टरचं नावादिवान आम्हाला दिलं, त्याबरोबर ती आध्यात्मिक जबाबदारी देखील दिली धम्मचक्राची की जर तुम्हाला हा गाडा पुढे नेता येत नसेल तर गाडा हा तिथेच थांबून ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण की आपण ज्या ठिकाणी चढत आहोत तो चढावाचा मार्ग आहे. आणि म्हणून त्या प्रेरणेने, त्या गंभीरतेने धम्मचक्र चक्रामध्ये म्हणजे चॅप्टरमध्ये देखील आम्ही त्या प्रेरणेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तीच गोष्ट आपल्याला 2012 मध्ये वज्रच्या संदर्भात दिलेली होती. वज्र चॅप्टरचं पण नाव देताना आपण तोच भाग बघितला होता की आपल्या अनेक समस्या, भौगोलिक समस्या आहे ना, शाद्याहून 2 तासाच्या चॅप्टरला यायला 4 तासाचा प्रवास एका बाजूचा, बरोबर. मालेगावसाठी देखील तीच गोष्ट होती की 2 तासाच्या चॅप्टरला येण्यासाठी बाहेरून यायचं. नंदुरबारसाठी देखील तीच परिस्थिती होती. पण तरी या परिस्थितीवर आपण मात करत होतो त्या शब्दामुळे, वज्र शब्दामुळे, बरोबर. की त्या वज्रामध्ये ती ताकद होती की अनेक संकट जरी आले तरी ही जी आपल्यातली ऊर्जा आहे ही ऊर्जा थांबणार नाही, संपणार नाही,
कुठे बाधित होणार नाही. आणि ती गोष्ट आपण या पद्धतीने करत होतो. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करताना मला स्वतःला ते कठीण वाटत होतं की आता पुन्हा चॅप्टर नव्या ऊर्जेने एकत्र आणायचं आहे आणि या ऊर्जेला ही मागची पार्श्वभूमी मला जोडता आली पाहिजे. याच्यासाठी काय नावाचा विचार करावा आणि ह्या नावाचा विचार करताना मला 3 गोष्टींच्या संदर्भातली गोष्ट एकंदरीत माझी देखील जी जडणघडण झाली त्या जडणघडणाने मला 3 गोष्टीच्या संदर्भातलं मुख्यतः विचार आला आणि मला वाटतंय की जे आपण नवीन चॅप्टरच्या संदर्भात एकत्र येणार आहोत या चॅप्टर मध्ये जर या 3 गोष्टींचा समावेश असला तर चॅप्टरचा जो खरा अर्थ आहे आध्यात्मिक प्रगतीच्या संदर्भातला तो पूर्ण होईल. आणि ह्या ज्या 3 गोष्टी आहेत या 3 गोष्टींमधली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पद्धतीच्या संदर्भात, म्हणजे 3 P वर बोलणार आहोत आपण. आणि या 3 पैकी पहिला P जो आहे हा पहिला P आहे पद्धतीच्या संदर्भातला. आपल्यासाठी थोडी खेदाची पण बाब आहे, खंताची पण बाब आहे की आपण 98 पासून संघामध्ये जोडलो, बरोबर. काहींचा इतिहास त्याच्या अगोदरचा पण आहे, 92चा इतिहास आहे. म्हणजे तुम्ही जे औरंगाबादला शिबिराला गेले होते तर ते 92च्या इतिहासापासून, म्हणजे 92ला तुम्ही शिबिरात गेले म्हणजे असं समजू की 92च्या अगोदर 2 वर्ष तरी तुम्ही कार्यरत असणार कमीत कमी, म्हणजे 90चा इतिहास आहे आपल्याकडे. तर 1990 पासून आपण संघामध्ये आहोत, संघाच्या गोष्टीमध्ये आहोत. तरी सुद्धा आपल्याला संघाच्या पद्धती समजायला थोडक्यात 2012 आले किंवा जेव्हा आपण आलो तर 2015 आले. म्हणजे मी जेव्हा 2015 मध्ये पहिलं शिबिर केलं चंद्रबोधींचं श्रद्धा, तेव्हा मला कळली की पद्धत काय आहे. आणि म्हणून आपण या चॅप्टर मध्ये जे नाव देणार आहोत त्या नावातला जो पहिला गुण असणार आहे तो पहिला गुण आहे आपला की आपल्याला संघ पद्धती ही समजली पाहिजे. आणि ह्या संघ पद्धतीमध्ये पूर्ण आपल्या स्वतःच्या विकासाचं पण आणि संघ विकासाचं देखील गुपित दडलेलं आहे. तर ही पद्धत काय आहे नेमकी, आपली संघ पद्धत काय आहे नेमकी, हे आपल्याला वारंवार लक्षात राहावं, वारंवार त्याच्या संदर्भातली प्रेरणा मिळावी. आणि म्हणून आपण संघ पद्धतीचा देखील भाव, संघ पद्धतीचा गुण देखील त्या आपल्या चॅप्टरच्या त्या नावामध्ये यावा, हे मी विचार करत होतो. दुसरी गोष्ट मी विचार करत होतो की चॅप्टरचं नाव हे असं असलं पाहिजे ज्याच्यामध्ये परिस्थिती, की आध्यात्मिक आचरण किंवा आध्यात्मिक जेव्हा प्रक्रिया आपण करतो तर ह्या प्रक्रियेसोबत परिस्थिती जी आहे, अनुकूल परिस्थिती, ही अनुकूल परिस्थिती आपल्यासोबत निर्माण झाली पाहिजे. उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊयात आपण इथं बोधिसूर्यांचं किंवा आमचं पण देखील, की जर GFR ची नॉन रेसिडेन्शियल ट्रेनिंग ही परिस्थिती जर टीमने निर्माण केली नसती, म्हणजे विशेष मी ब्रह्मचारी ज्ञानरत्न जे नागपूरच्या टीम मधनं विशेष मेहनत करतात तर त्यांचं मी विशेष पुण्यानुमोदन करेल, कारण की त्यांनी 2016-17 पासून ती प्रक्रिया राबवली आणि नंतर पुण्याच्या टीमने देखील त्या प्रक्रियेला पुण्या विभागामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा लाभ आम्हाला सगळ्यांना, आमच्यासोबत अनेक युवकांना झाला की जे बिचारे त्यांच्या जॉबमुळे, त्यांच्या या गोष्टींमुळे अडकलेले होते. तर दुसरा गुण जो आहे आध्यात्मिक विकासाच्या संदर्भातला तो गुण आहे की आपल्याला आपले आध्यात्मिक प्रॅक्टिस करण्यासाठी परिस्थिती निर्माण करून दिली पाहिजे. आणि विशेष म्हणजे इथे मी चव्हाण सरांचं पुनर्मोदन देखील करतो की त्यांनी जसं 2012 पासून तर आतापर्यंत बसण्याच्या संदर्भातली एक परिस्थिती निर्माण करून दिली, बरोबर. त्याच्याने जी आपल्यामध्ये शुद्धता निर्माण होते त्या शुद्धतेचा एक मोठा वाटा त्यांचा देखील आहे. तर आपलं चॅप्टरचं नाव हे असं असावं की जिथून प्रत्येक चॅप्टर सदस्याला ती आध्यात्मिक विकासाच्या संदर्भातली, आध्यात्मिकतेच्या सफलतेच्या संदर्भातली परिस्थिती निर्माण झाली पाहिजे.
आणि त्या परिस्थिती निर्माण होण्याची जी ताकद आहे ती त्या नावामध्ये असावी, हा विचार मी करत होतो. आणि तिसरा मुद्दा मला एक असा आवर्जून वाटला, तो म्हणजे की मला पद्धती पण कळली, मला अनुकूल परिस्थिती पण निर्माण झाली, तरी सुद्धा माझा विकास थांबलेला आहे, खुंटलेला आहे किंवा कमी आहे. मग तिसरी गोष्ट काय असेल, तर तिसरी गोष्ट, तिसरा पीच्या संदर्भात मी जेव्हा विचार करत होतो, तर तिसरा विचार करताना मला ही एक गोष्ट वाटली की 2015च्या पहिले पण मी संघात होतो, म्हणजे 2004 पासून मी संघात आहे. तर 2015च्या पहिले देखील मी संघात होतो आणि 2015 पासून अशी कोणती गोष्ट घडली की जिच्याने मी माझ्या आध्यात्मिक विकासाला शक्ती देऊ शकलो किंवा प्रेरणा देऊ शकलो. तर अशी कोणती गोष्ट आहे, आणि त्या 2015 पासून मग मी आतापर्यंतचा माझा विकास बघतो की हे जे सार्थक आहे ते माझ्यापर्यंत, माझ्या गळ्यात आलं, किंवा तो विश्वास संघाने माझ्यावर टाकला. त्याच्यातलं तिसरी जी गोष्ट होती, ती तिसरी गोष्ट मला कळली, ती होती प्राथमिकता. प्राथमिकता म्हणजे जी तुम्ही म्हणत आहात प्राथमिकता, ती प्राथमिकता आहे प्रतिज्ञाबद्धतामध्ये. आणि तेव्हा मला कळलं की त्या श्रद्धाच्या शिबिरामध्ये मी गेलेलो होतो, तर मी तिथे काय केली, माझ्या मनावर मी अशी कोणती प्रक्रिया करून घेतली की जेणेकरून जे थांबलेला सगळा भाग होता, हा सगळा भाग तिथून एक सरळ होऊन गेला, किंवा बोधिसूर्याचा पण तो अनुभव असेल की अशी एक गोष्ट ठरली आणि तिथून तो भाग सरळ होऊन गेला, किंवा तुमच्या सगळ्यांचा पण तो एक अनुभव आहे की तिथून तुमच्यासाठी आध्यात्मिक आचरणाची प्रक्रिया एक सरळ होऊन गेली. आणि ती जी गोष्ट आहे, तिसरा जो भाग आहे, तो आहे प्रतिज्ञाबद्धतेच्या संदर्भात. त्या शिबिरात जेव्हा मी ठरवलं की यार मला खऱ्या अर्थाने परिणामकारक या संघामध्ये, धम्म आश्रमामध्ये जायचं आहे, आणि तिथून खरी माझी वाटचाल सुरू झाली ब्रह्मचारी होण्याच्या पलीकडे, म्हणजे त्या मार्गाने किंवा त्या गुणांना आपल्यामध्ये आणण्याच्या संदर्भातली. तर मी विचार करत होतो की हे तिघी जे गुण आहेत, एक पद्धतीच्या संदर्भातला, एक परिस्थितीच्या संदर्भातला, आणि एक प्रतिज्ञाबद्धताच्या संदर्भातला, तर ह्या तिघी पींना किंवा या तिघी गुणांना एकत्र करायचं असेल तर असं कोणतं नाव आहे की जे मी म्हणजे समोर ठेवू शकेल आणि ती तुम्हाला, मला देखील ती प्रेरणा मिळेल. आणि जेव्हा मी या नावावर आलो तेव्हा मला कळलं की एका ध्यानाच्या याच्यात मला वाटलं ते की आता ध्यानामध्ये आपण ध्यानच करतो असं नाहीये हे का नाही. तरी एका वेळेस ध्यानामध्ये मी हा पण विचार करत होतो की यार काय करायचं नेमकं, है ना. आणि त्याच्यात ती जी झलक म्हणतो आपण, ती झलक बसली आणि मला वाटलं की अरे हे जे नाव आहे, हे नाव या तिघी गुणांना एकत्र करत आहे, आणि ते नाव मी आपल्या चॅप्टरसाठी तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेने ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या नावाच्या संदर्भातला भाग करणार आहोत आपण. तर मी जेव्हा ते नाव उल्लेख करणार आहे, तर या नाम उल्लेखानंतर आपण सगळ्यांना पण ती विनंती आहे की जसं आपण साधू साधू तीनदा म्हणतो, तसं ते जे चॅप्टरचं नाव आहे, ते चॅप्टरचं नाव आपण सगळेजण मिळून, म्हणजे एकदा ऐकल्यानंतर ते नाव आपण तीनदा मोठ्याने नाम उल्लेख त्याचा करणार आहोत. म्हणजे ते उच्चार करणार आहोत. आणि नंतर जसं बोधिसूर्याने सांगितलं की 3 टाळ्यांनी आपण त्या नावाच्या संदर्भातलं अनुमोदन पण करणार आहोत. आणि तिसरी आध्यात्मिकतेची गोष्ट, 3दा आपण त्याला साधू साधू म्हणून त्या नावाला या 3 गुणांनी आपल्यामध्ये समावित करणार आहोत. आणि मग नंतर त्या नावाच्या संदर्भातलं काय हे आपण परत याच्या पुढच्या टप्प्यामध्ये बघूया, बरोबर. तर तुम्ही सगळेजण ग्रहणशील आहात, तुमच्या अंतकरणातून तुम्ही ग्रहणशील व्हा, आणि पद्धती, परिस्थिती आणि आपली प्रतिज्ञाबद्धता या तिघी गुणांना एकत्र करण्यासाठी आपल्या या नवीन जे चॅप्टर आहे, जे आपण पुन्हा एकदा सगळ्यांना समावेशित करणार आहोत, तर ह्या चॅप्टरचं नाव असणार आहे
अधिष्ठान. क्या बात है. तर आपण सगळेजण 3दा आपल्या चॅप्टरचा नाम उल्लेख करू. अधिष्ठान अधिष्ठान, अधिष्ठान अधिष्ठान. साधु, साधु साधु. यस. तर आता आपण अधिष्ठानाच्या संदर्भातला भाग बघण्याचा प्रयत्न करूया. बरोबर. आपण आपली थोडस सस्पेन्स ठेवू असं. ओके. यस. तर ठीक आहे हे का नाही. तर का अधिष्ठान का है ना, आणि अधिष्ठान काय आहे, तर याच्या संदर्भातली गोष्ट जसं बोधिसूर्य म्हणतायत तसं आपण चांगली गोष्ट आहे की पुढच्या दुसऱ्या सत्रामध्ये त्या संदर्भातला भाग घेऊया. तर मला वाटतं की या नावातच पद्धती पण आहे, या नावातच अनुकूल परिस्थिती पण आहे, आणि या नावातच प्रतिज्ञाबद्धता पण आहे. तर मला वाटतं मग तिथे आपण थांबूया. जय भीम. नाव काय आभार की अधिष्ठानाला तुम्ही मनापासून स्वीकारलं, अधिष्ठान या नावाला. आणि माझी विनंती आहे की ज्या 3 मुख्य मुद्द्यांनी आपण अधिष्ठानाच्या संदर्भात एकत्र येण्याचा प्रयत्न केला, तर त्या संघ पद्धतीच्या संदर्भात आपण या चॅप्टरमध्ये चर्चा करू. त्या याच्या प्रतिज्ञाच्या बद्धताच्या संदर्भात आपण या चॅप्टरमध्ये बोलण्याचा प्रयत्न करू. आणि ती जी विधायक परिस्थिती आहे, ती विधायक परिस्थिती आपण इथं अधिष्ठानामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करू. आपण सगळेजण खूप वर्षापासून येत होतो, बरोबर. खूप वर्षापासून आपण याच्या गोष्टींमध्ये आहोत. मग फरक हा असतो की जेव्हा एक बुद्धी अंग असतं आणि एक भावना अंग असतं. तर बुद्धी अंगाने तर आपण सगळं भरतो, पण तरी भावना अंगात प्रवेश होत नाही. आणि भावना अंगामध्ये का प्रवेश होत नाही, तर त्याच्या मागची सगळ्यात मोठी जी गोष्ट असते ज्याला आपण सम्यक संकल्प म्हणतो, बरोबर आहे. तर संकल्प नसल्यामुळे बुद्धी अंगातनं भावना अंगामध्ये जाण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. आणि या चॅप्टर मधून आपण आजपासून या नावाने ती प्रतिज्ञा करणार आहोत की ते जो सम्यक संकल्प आहे, तो सम्यक संकल्प मी माझ्या आध्यात्मिक आचरणासाठी करेल. ऑफिशियल गोष्टी वेगळ्या, आपण चॅप्टरच्या संदर्भातल्या याला बघत आहोत. आणि म्हणून सम्यक संकल्पालाच जे आपलं दुसरं अंग आहे आर्य अष्टांगिक मार्गाच्या संदर्भातलं, त्यालाच 10 पारमितांमध्ये जी आपली 8वी पारमिता आहे, तर ही 8वी पारमिता म्हणजेच अधिष्ठान पारमिता आहे. आणि या अधिष्ठान पारमितेच्या संदर्भात, या संकल्पाच्या संदर्भात आपल्याला माहित आहे की जेव्हा बुद्ध सुद्धा वज्रासनात बसले त्यावेळेस पण त्यांनी तो अधिष्ठान केला है ना, तो सम्यक संकल्प केला. बाबासाहेबांना देखील आपण बघतो बडोद्याच्या मनामध्ये, बरोबर आहे, त्या बागेत, तिथे देखील त्यांनी तो सम्यक संकल्प केला, तो अधिष्ठान केला. या सगळ्या संकल्पांच्या संदर्भात शेवटी आपण भंते संघरक्षितांवर येतो. आणि भंते संघरक्षितांनी देखील जे अधिष्ठान त्रिरत्न बौद्ध महासंघ निर्मितीसाठी केलं, त्याचंच मूर्त रूप म्हणून त्यांनी जे आपलं मुख्य सेंटर आहे इंग्लंडचं, त्या सेंटरला सुद्धा जे नाव दिलेलं आहे ते अधिष्ठान दिलेलं आहे. आणि तिथे येणाऱ्या सगळ्या संघ सदस्यांना याची जाणीव व्हावी की बुद्धी अंगातनं भावना अंगामध्ये जाण्याचा जो प्रवेशद्वार आहे आपल्याला, तो अधिष्ठान आहे. आणि या अधिष्ठानाचीच कमी असल्यामुळे आपण त्या भावना अंगाच्याच भवचक्रामध्ये गुरफटत राहतो, बरोबर. आणि तुमची आणि माझी गत तीच आहे, म्हणून आपल्याला एवढ्या वर्ष लागतात किंवा तेवढ्या वर्ष लागतात. काही लोकांचं आपण हे पण उदाहरण बघितलंय की ते 6 महिन्यामध्ये ब्रह्मचारी झालेत, 2 वर्षामध्ये ब्रह्मचारी झालेत, 6 वर्षामध्ये ब्रह्मचारी झाले. का? कारण की तो जो बुद्ध अंगातनं म्हणजे बुद्धी अंगातनं भावना अंगामध्ये जाण्याचं जे प्रवेशद्वार आहे अधिष्ठान सम्यक संकल्प, याच्या संदर्भात ते प्रामाणिक होते. आणि मला वाटतं की आपण या ठिकाणी ज्या चॅप्टर मध्ये येणार आहोत तर आपले अनेक मतभेद होतील, अनेक अडचणी निर्माण होतील, अनेक संघर्ष असतील, भौगोलिक अडचणी असतील, पण या सगळ्या गोष्टीतनं आपण नुसतं आपल्या चॅप्टरचं नाव जरी घेतलं
यार मला या चॅप्टर मध्ये जायचंय, तरी सुद्धा त्या नावाने, त्या अधिष्ठानाने आपली प्रेरणा बदलून जाईल. त्या अधिष्ठानाच्या नावाने आपल्या अनेक ज्या भौतिक समस्या आहेत किंवा सांसारिक समस्या आहेत कदाचित त्या बाजूला होऊन जातील. जे बुद्धांच्या संदर्भात आपण बघतो, जे बाबासाहेबांच्या संदर्भात बघतो, जे बनतेच्या संदर्भात बघतो. आपल्या याच्यातले पण जे धम्मचारी आहेत, या धम्मचाऱ्यांचं देखील आयुष्य त्याच पद्धतीचं आहे. आणि या आयुष्याचा जो टर्निंग पॉइंट होता, तो टर्निंग पॉइंट जर कुठे असेल तर तो त्या अधिष्ठान पारमितेमध्ये होता, तो त्या सम्यक संकल्पाच्या पारमितेमध्ये होता. आणि आजच्या दिवस आपण तो विचार करणार आहोत की फक्त आपल्या आयुष्यात आपण फक्त अधिष्ठान हा गुण जरी आत्मसात करून घेतला, ती पारमिता जरी आपण आत्मसात करून घेतली, तरी या जे आपल्याला बनते संघरक्षकजींनी जे स्वप्न दिलेलं आहे की याच आयुष्यामध्ये तुम्हाला अंतर्दृष्टी लाभेल, बरोबर आहे. तर आपण कदाचित तिथपर्यंत जाणार नाही, पण त्या मार्गावरचा छोटा जो अंश आहे आपला धम्मचारी होण्याचा किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये परिणामकारक राहण्याचा, तर ती गोष्ट या अधिष्ठानाने आपली पूर्ण होणार आहे. आणि मला तुमच्या सगळ्यांवर खरंच विश्वास आहे, कारण की मी पण या चॅप्टरचा तुमचाच एक घटक होतो. आणि म्हणून या अधिष्ठानाच्या संदर्भात तुमच्या सोबत आम्ही देखील आहोत. आणि हे अधिष्ठान घेऊन आपण आपल्या आध्यात्मिक प्रगतीला पुढे जाणार आहोत. आणि याच अधिष्ठानामध्ये आपली जी मागची पार्श्वभूमी आहे पद्मसंभवाची, आपली मागची पार्श्वभूमी आहे वज्राची, आपली मागची पार्श्वभूमी आहे धम्मचक्राची, ही सगळी समावेशित होणार आहे. तर मला वाटतं तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे आभार. जय भीम. नाव होत आहे.